मुख्यमंत्री महोदय, मी डॉक्टर बांडे, माजी मंत्री. आपण आदिवासी कोळी समाजाच्या प्रश्नावर आज बैठक बोलावली त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले आभार मानतो. मुक्ताईनगरच्या सभेत आपण स्टेजवरच आपण बोललो, तिथं तुम्ही कबूल केलं, त्याप्रमाणे त्या आश्वासनाची पूर्तता केली, सगळ्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या प्रोटेक्ट केल्या, त्याबद्दल सुद्धा अभिनंदन. परंतु काही त्रुटी आहे, जसं 1 दिवसाचा गॅप आहे, फाईल तुमच्या ऑफिसला प्रलंबित आहे, तो जो गॅप दिला जातो तो या ठिकाणी काढण्यात यावा, कंटिन्युटी ऑफ सर्व्हिस ठेवण्यात यावी, ही एक भाग. आणि दुसरी आजची जी बैठक आहे ती जळगाव येथे जात प्रमाणपत्र सुलभरित्या मिळालं पाहिजे आणि वैधता मिळाली पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आहे. की जात वैधता प्रमाणपत्र, जात सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय ती पुढची स्टेप आहे, त्याशिवाय तर ते मिळणं शक्य नाही. परंतु कास्ट सर्टिफिकेट देणं हे सर्वस्वी आपल्या अखत्यारीत, महसूल विभागाच्या अखत्यारीत आहे. त्यांना जे कागदपत्र पाहिजे असतात ते कागदपत्र कोणते त्यांनी ग्राह्य धरावे, 2003 मध्ये आपल्या शासनाने त्यांना निर्देश दिलेले आहेत. त्या निर्देशाप्रमाणे जर त्यांनी ती जात प्रमाणपत्र इश्यू केली तर कुणाची त्या ठिकाणी अडवणूक होत नाही, एक भाग. परंतु त्या ठिकाणी आपले जे निर्देश आहेत 2003चे शासन म्हणून, ते काही ते नजरेसमोर ठेवत नाही आणि मनमानी स्वरूपाचे प्रस्ताव त्या ठिकाणी रिजेक्ट केल्या जातात. सेतू कार्यालय प्रस्ताव स्वीकारत नाही, स्वीकारले तर एसडीएमकडे ते प्रलंबित राहतात आणि काही थातुरमातूर कारणं देऊन ती रिजेक्ट केल्या जातात. ते तात्काळ थांबवावं, तर एवढी माझी विनंती आहे. आणि त्यानंतर त्याला मिळालेलं जात प्रमाणपत्र जे आहे ते जात प्रमाणपत्राची व्हॅलिडिटीसुद्धा सुलभ रीतीनं मिळावी. मुख्यमंत्री महोदय, या ठिकाणी 1,30,00,000 आपल्या राज्यामध्ये ट्रायबल्स आहेत, जे 45 जमातीमध्ये विभागलेले आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या ही या ठिकाणच्या महादेव कोळींची आहे, मल्हार कोळींची आहे, टोकरे कोळींची आहे. जे आदिवासी आहेत हे मान्य आहे, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात हे आदिवासी कोण आहेत, किती आहेत याची संख्या शासन म्हणून आपल्याकडे आहे, केंद्र सरकारकडे पण आहे. 2010चा केंद्र सरकारच्या नियोजन विभागाचा जो GR आहे त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक वस्तीपाड्यात टोकरे कोळी कोण्या ठिकाणी किती आहेत याची सगळी नोंद त्यांनी जाहीर केलेली आहे. आणि त्या आधारावर आपल्याला दरवेळेस फंड्स मिळतात. ते फंड्स घेण्यामध्ये आपल्याला अडचण नाही. ते वेगवेगळ्या पद्धतीनं जे रिझर्वेशन कालचं जे होतं ते या संख्येच्या प्रमाणामध्ये वाढलं, त्यामध्येही काही आपल्याला अडचण नाही. परंतु देताना मात्र त्याचे फायदे जे या लोकांना द्यायला पाहिजे त्यासाठी कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे. ते कास्ट सर्टिफिकेट मिळू द्यायचं नाही, मिळालं तर ते तपासणीच्या नावाखाली रद्द करायचं. ह्या सगळा प्रकार जो आहे हा या ठिकाणच्या आदिवासी विभागामार्फत सुरू आहे. त्याला पायबंद हा बसला पाहिजे. कारण आदिवासी विकास विभाग जो आहे तो 76 पूर्वी जे या ठिकाणी 4% आदिवासींना आरक्षण मिळत होतं त्या आदिवासी क्षेत्रातलेच प्रतिनिधी आहेत. अजूनही डिलिमिटेशन ऍक्ट अंमलात आलेला नसल्यामुळे विस्तारित क्षेत्रामध्ये जे 1 कोटी आदिवासी आहेत महाराष्ट्रामध्ये, ज्यांना 76 नंतर या फॅसिलिटी मिळाल्या पार्लमेंटच्या ठरावानं, त्यांना अजूनही प्रतिनिधित्व त्या ठिकाणी नसल्यामुळे त्यांची बाजू त्या ठिकाणी मांडायला कोणी सक्षम माणूस पुढे यायला तयार नाही, कोणी लोकप्रतिनिधी पुढे यायला तयार नाही आणि त्यामुळे हा अन्याय. मुख्यमंत्री महोदय, आपण जर 1,30,00,000 लोकांसाठी निधी मंजूर करतो, संख्येच्या प्रमाणात त्यांना पैसे देतो, त्या संख्येच्या प्रमाणात त्यांचं प्रतिनिधित्व मान्य करतो लोकसभा आणि विधानसभेमध्ये, तर त्यांना त्यांच्या हिस्स्याचं मिळालं पाहिजे ही आमची सीमित मागणी आहे. परंतु या ठिकाणी फक्त 30,00,000 आदिवासीच्या संदर्भात विचार होतो. 1 कोटी लोकांना आजही 76 पासून आजपर्यंत म्हणजे त्याला सुद्धा 50 वर्षाचा कालावधी उलटतो आहे, त्याचे फायदे काही त्यांना मिळत नाही. आपल्या शासनानं अनेक योजना त्यांच्यासाठी मंजूर केल्या. ठक्कर बाबा ही त्यातलीच एक योजना. प्रत्येक वस्ती पाड्यात आपण 50 जरी वस्ती असली आदिवासींची तरी त्यांना स्पेशल निधी त्यांच्या विकासासाठी मंजूर करतो. दरवर्षी हे पैसे जातात. 2003 पासून हजारो कोटी रुपये आजपर्यंत दिलेले आहेत. ते पैसे सुद्धा डेव्हलपमेंटचे त्या भागामध्ये मिळतात, आम्हालाही मिळतात. परंतु निधी मिळतो, पैसे मिळतात. रिझर्वेशन गावच्या गल्लीपासून म्हणजे ग्रामपंचायतपासून तर लोकसभेपर्यंत शेड्यूल ट्राईब म्हणून मिळते. परंतु त्याचे फायदे घेण्याकरता जे कास्ट सर्टिफिकेट आम्हाला पाहिजे असते ते कास्ट सर्टिफिकेट मिळण्यामध्ये मात्र ही माणसं अडथळे करतात. ते अडथळे आणू नये हे सुद्धा आपल्या शासनानं अनेकदा स्पष्ट केलेलं आहे. परंतु अधिकारी ते पाहायला तयार नाही. गरीब आणि अज्ञानी आदिवासींना तेवढं ते दाखवण्याची क्षमता त्याच्यामध्ये नसते आणि प्रत्येक ठिकाणी मग हा जो अन्याय आहे अशा पद्धतीनं वाढतो आहे. CM साहेब, या ठिकाणी अनुसूचित जमाती असतील किंवा अनुसूचित जाती असतील यांना ज्या घटनात्मक सवलती
केंद्र सरकारनं दिलेल्या आहेत, त्या रोखण्याचा अधिकार या ठिकाणी कुणालाही नाही. परंतु दुर्दैवानं आपल्या राज्यात मात्र शेड्यूल कास्टसाठी वेगळे कायदे आणि शेड्यूल ट्राईबसाठी वेगळे कायदे सुरू आहेत. शेड्यूल ट्राईबला सर्टिफिकेट द्यायचं तर 2003चे नियम बनवलेले आहेत, शेड्यूल कास्टला सर्टिफिकेट द्यायचं तर 2012चे कायदे बनवलेले आहेत. हा भेदभाव आहे, तो भेदभाव दूर करावा आणि ज्या पद्धतीनं सुलभ पद्धतीनं शेड्यूल कास्टला सर्टिफिकेट मिळतात त्याच पद्धतीनं या ठिकाणी शेड्यूल ट्राईबला मिळावे. आणि हे 1976 पूर्वीच्या क्षेत्रातल्या लोकांना मिळतात. तसेच आज क्षेत्रबंधन नसल्यामुळे 2013 आपण वावरतो, तर हे क्षेत्रबंधन महाराष्ट्रामध्ये नाही. एक माणूस जरी गडचिरोलीच्या शेवटच्या भागात त्या घटकाचा राहत असेल आणि तो जर त्या शेड्यूल ट्राईबच्या कम्युनिटीमधला असेल तर त्याला ते फायदे आपण दिले पाहिजे. परंतु इथं संख्येच्या नाही, रिपिटेशन मी करतच नाही. मी रिपिटेशन अजिबात करत नाही. या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट मिळालं पाहिजे. जळगावमध्ये जर 4 लाख टोकरे कोळी समाज आहे तर ते 4 लाख टोकरे कोळींना सुलभरित्या जात प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. इतर ट्राईबला जे आपलं शासन त्यांच्या घरापर्यंत जाऊन सर्टिफिकेट देते ते या लोकांना 10 दिवस झाले आमरण उपोषणाला बसून, त्यांना ते सर्टिफिकेट देण्यामध्ये आळेवेळे घेतल्या जातात. कधी सांगितलं जातं की तुमच्या नोंदी फक्त कोळी आहेत म्हणून आम्ही देऊ शकत नाही. असं सीएम साहेब कुठेही नाही. कोळी नोंद असताना सुद्धा कास्ट सर्टिफिकेट ट्राईबचं द्यावं लागते. ही वस्तुस्थिती आहे, शासनाचे ते निर्णय आहे. हा ठीक आहे, लवकर आम्हाला निर्णय द्या आणि ते मरत असलेले जीव वाचवा एवढीच आमची विनंती आहे.